अशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. नांदकर आज सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना पेनल्टी घेऊन जिंकला होता. त्यांच्या विरुद्ध आपण जो संघ पाहिला होता NK स्पोर्ट खांडवळ, तो संघ देखील या पूर्णपणे सीझनमध्ये फ्लॉप राहिला. त्यांचा फ्लॉप शो आपल्याला बघायला मिळाला. परंतु आता ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ असेल, RD 11 किरवली संघ असेल, या संघाने कुठेतरी आता या वर्षामध्ये चांगली भरारी घेतलेली आहे. प्रत्येकी स्पर्धांमध्ये चांगलं प्रदर्शन. गावदेवी वालशीन संघ छुपा रुस्तम तो संघ निघालाय. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांना देखील चांगला खेळ करताना आपण पाहिल्या. मॅचला सुरुवात संकेत पाटील हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेटची संधी आहे. बॅटची वरची कडा लीडिंग एज पॉइंटचा फिल्डर चेंडू खाली कोणत्याही प्रकारे चूक होत नाहीये. पहिला धक्का लागेल भावळे संघाला. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यानं तो कारनामा केला. या मॅच मध्ये देखील व्हेरी फर्स्ट बॉल विकेट क्लेम करत असताना अमोल या स्पर्धेमध्ये फ्लॉप राहिला. पहिल्या मॅच मध्ये देखील तो लवकर बाद झाला. आता दीपेन आलाय. दीपेन केने चांगला फटका कव्हर ड्राईव्ह. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होता जोगेंद्रचा, परंतु धाव नव्हती करत. तर त्या ठिकाणी नकार दिला दीपेननं. चांगला फटका होता. कसा आवाज देखील आला, परंतु गॅप फाईन करता आला नव्हता. आईवा झेल जर प्रेक्षक पकडतील आता त्यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक निलेश थळे यांच्याकडनं दिले जाणार आहेत. चला प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. अनुज 11 लोणारचे पॅकर. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. फुल टॉस बैठक. दीपेन केने मॅन इन फॉर्म. जस्ट टायमिंग करत असताना बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. सिक्सर. अनुज निलेश थळे आणि मयंक तानाजी थळे यांच्याकडनं आईवा झेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. चला प्रेक्षकांना देखील आता मालामाल करूनच आम्हाला पाठवायचं आहे स्पर्धेतून. तुम्ही खाली येत जाऊ नका अशी संकल्पना आहे आमच्या स्पॉन्सरची आणि आमच्या आयोजकांची देखील. जयदुर्गा ट्रॉफी तुम्ही पाहतायत. वर्ष पहिलंच आहे, पहिलं पर्व आहे, परंतु प्रत्येकाला गर्व वाटेल असं आयोजन आहे. षटकारानं आगाज केला दीपेन केनेनं. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील आणि त्या ठिकाणी फलंदाज लेग बिफोर द विकेट. विकेटचं पतन. धावा फलकावरती 6 असताना 2 खेळाडू बाद झालेत. स्वीप करायचं होतं आणि तिथे परफेक्टली यशांच्या मधोमध सापडला. पंचांनी बाद घोषित केलं त्या ठिकाणी फलंदाज दीपेन केनेला. असं वाटलं होतं की दीपेन केने आता जबाबदारीने खेळेल, एक मोठा डाव पुन्हा या मॅच मध्ये तो साकारेल, परंतु त्यालाही शांत केलं, त्यालाही नमवलंय आणि दुसरा धक्का लागत असताना भावळे संघाला. संकेत पाटील ओव्हर द विकेट. राहुल ज्युनियर हुक केला. अकूट टप्प्याचा बॉल वेकेंड एरिया आणि बॉलला सरळ पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर आगाज केलाय चौकारानं. गुड शॉट.
डीजे थँक्यू. चौकारानं आगाज केला राहुलनं. लव फुल टॉस होता यावेळेला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं लॉफ करायचं होतं. ऑन ड्राईव्हचा फटका बघायला मिळते. स्ट्राईक रोटेट करत असताना सिंगलनं आता धावफलक पुढे गेले. ते धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 11ला 2. डे 1 ऑफ द टुर्नामेंट. यानंतर जयजोटिंग देवरुंग वर्सेस गावदेवी नांदकर. बिग मॅच. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक सर्वात मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल जो यानंतर होणार आहे. चला दोन्ही टीमला विनंती असेल की आपण कृपया करून टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं. टॉस बॉक्समध्ये स्वर्गीय स्वयं संजय गायकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स तयार करण्यात आलेला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव आणि या क्रीडांगणावरती रंगत असलेला क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा अद्भुत शो तुम्ही पाहतात. जयदुर्गा स्पोर्ट लोणार आयोजित जयदुर्गा ट्रॉफी 2026. फर्स्ट ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. सेकंड ओव्हर आता गोलंदाजीसाठी येतोय तो यश. नॉन पॉवर प्ले मध्ये मोस्ट ऑफ द बाउंड्री रायडर्स. लॉंग ऑफ डीप मध्ये कव्हर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. पॉइंटला फिल्डर. ओ समोर उडवला. लॉफ करत असताना स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरनं बॉलला पाठवले सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स क्रॉस द लाईन इनटू द फॅन्स. 4 रन. चौकार त्या ठिकाणी आल्या. चांगली सुरुवात तर राहुल ज्युनियर करतोय. दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न जोरदार अपील. विकेट कीपर गुनेश करतोय. मागच्या विकेटच्या मागचे सर्व खेळाडू अति उत्साही आपल्याला बघायला मिळतात. आणि तो पहा आर्यन बघा डीप स्क्वेअर लेग मधून अपील करत आलाय. मात्र पंच सहमत नाहीयेत. कधी कधी गुनेश पाटील होत असतात गोष्टी की वाईट बॉल वाचवण्याच्या नादामध्ये सुद्धा अपील होत असतात. मात्र गुनेशचा आवाज कशा तरी आलाच असेल. कारण मागचे एवढे जे फिल्डर्स आहेत शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन तो डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर आला होता धावत. तो बघा आर्यन बघा. डॉट बॉल आला अखेर. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा 15 रन्स. संतोषी काकडे माजी सरपंच ज्यांचा संघ तुम्ही पाहतायत. कमी गतीने टाकलाय फटका. फसल्या बॉल हवेत मिड विकेटला. कोणत्या प्रकारे चुकी होणार नाहीये. सेफ हँड. मोनिश इज देअर अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. आमच्या डीजे कल्पेश किंग सुपर संगीत या ठिकाणी त्याच्या वतीने आपल्याला ऐकायला मिळतात. आणि दुपारच्या सत्रामध्ये आफ्टर लंच ब्रेक जेवणानंतर बरेचसे आता प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काही मैदानाकडे येतात, काही यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेतात, कोणी ऑफिसमध्ये, कोणी घर बसल्या ही स्पर्धा SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरून बघतात. यूट्यूबच्या माध्यमातून जगभरामध्ये स्पर्धा प्रसारित केली जाते. नवीन बॅटर निखिल केने आता मैदानात. निखिल चांगला खेळला होता शेवट आल्यानंतर. यॉर्कर लेन परफेक्ट यॉर्कर. शॉर्ट एक्सचा कव्हरला फिल्डर उपस्थित होता आणि जोपर्यंत बॉल अडवणार तोपर्यंत संधी होती ती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धाव्याने पुढे गेलेला आहे. धावफलकावरती धावा तुम्ही बघतायत 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड नाव. प्रथमताच आता जोगेंद्र स्ट्रायकिंग एंडला. बघा सलामीला आलाय परंतु मागचे 10 बॉल तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता आणि फर्स्ट टाइम आता तो स्ट्रायकिंग एंडला येतोय. म्हणजे आता तो सेट झाला असेल. बघा नॉन स्ट्रायकिंग एंडला उभं राहून तुम्ही बॉल बघणं त्याच्यामध्ये देखील तुमची नजर बसते. 10 बॉल तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता. त्याच्यामुळे आता त्याला एक्झॅक्ट कळलं की बॉल मूव्ह करतोय, बाउन्स घेतोय, स्कीट होतोय, सर्व गोष्टी त्याला कळल्यात. त्याच्याकडून अपेक्षा असेल. ओ पलटी शॉट. अल्टी पलटी. बॉल गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती स्वागत करत असताना जोगेंद्र भालेकर चौकार आलाय.
कार स्वीट शीटच्या माध्यमातून सादर केला. जोगेंद्र बालेकरनं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला लॉंग शफल होत असताना एक्झिक्यूट करायचं होतं, परंतु हा चेंडू आलाय डॉट बॉल आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बरोबर 10च्या सरासरीनं 20 आकड्यावरती. स्वप्नील तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. स्वप्नील थोडंसं आपण त्याच्या बॉलिंग ॲक्शनचा विचार करूया. योगी सर, स्वप्नील ज्या प्रकारे बॉलिंग करतोय, हलकासा साईड आर्म आहे. मोस्ट ऑफ द बॉलर जे आपण आर्म जे पाहतो हाय आर्मनं बॉल रिलीज करून बाउन्स प्राप्त करतात, परंतु स्वप्नीलचा आपण विचार केला तर थोडासा क्रॉस येतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये हे पहा, थोडासा क्रॉस येतोय, अगदी कानाजवळून त्याचा हात येत नाहीये. दॅट्स वाय त्याला बाउन्स मिळणं थोडं कठीण होणार आहे. फुल लाईन टाकलाय, फुल टॉसवर घेत असताना चांगला फ्लिक पाहायला मिळाला. डीपमध्ये इन फ्रंट ऑफ द सेंटर चेंडू अडवला जाणार आणि तोपर्यंत वेळ होती ती निखिल केनेकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती आता 22 धावा, 2 ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. 10च्या सरासरीने धावा जोडल्या गेल्या, परंतु इथून आता धावांचा वेग वाढवावा लागणार आहे, कारण आता हवा सोसाट्याची सुटली आहे. सकाळपासून वातावरण थोडंसं आपल्याला आज जसं की पावसाळ्यामध्ये होतं ना, दिवसभरामध्ये वातावरण तसंच चित्र दिसून आलेलं आहे. चेंजेस, बदल भरपूर होतात सध्या, दिवसेंदिवस हवामानामध्ये देखील बदल होत चालला आणि या सर्व गोष्टीला कारणीभूत आपण आहोत. आपण निसर्गाची जपणूक केलेली नाही आहे. पूलचा फटका, कितीतरी वृक्ष तोड होते आणि कितीतरी वृक्ष तोडून आज आपण बघतो की बिल्डिंग्स उभारल्या जातात, गोडाऊन्स उभारले जातात आणि अशाने आपण आपल्या निसर्गाची वाट लावत चालली. पैशामुळे या सर्व गोष्टी आपण करत चाललो. परंतु मित्रांनो, सर्वच गोष्ट, पैसा हा सर्वस्व नाही आहे. सर्वस्व म्हणजे आपलं आरोग्य आहे. त्याच्यामुळे आरोग्यासाठी आता आपण बघा ना, कित्येक तरी मुंबईकर ज्यांना ग्रामीण भागामध्ये एकदा तुम्ही घेऊन जा, तिकडनं ते हलणार नाहीत. त्यांना असं वाटेल की इथे बसून राहावं, इथे 1 महिना का 2 महिना का आपण वेळ घालवावा. मुंबईसारख्या शहरांमध्ये, मुंबईच नव्हे अशा अनेक शहरांमध्ये जेव्हा आपण राहतो ना, शहरी भागामध्ये, तेव्हा त्या शहरातील गर्दीमध्ये अक्षरशः कोंडी होते प्रत्येकाची. म्हणून गावाचं गाव पण टिकून ठेवणं हे सुद्धा आता फार महत्त्वाचं राहिलं आहे. आज डेव्हलपमेंट फार मोठी आली आहे सगळ्या विभागांमध्ये, मात्र गावाचं गाव पण टिकून ठेवावं लागेल भविष्यामध्ये मित्रांनो आपल्याला. एक नॅचरल शुद्ध हवा घेण्यासाठी तरी किमान, नाहीतर भविष्यानं हवा घेण्यासाठी, श्वास घेण्यासाठी पैसे मोजावे लागतील. कट करण्यात आला, बॉल मात्र निघून जातोय बॅकवर्ड पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. कट पाहायला मिळाला. क्लासिकल फटका विथ टर्न एक्झिक्यूट करत असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा बॉल होता आणि त्याच्यावरती चांगला कट बघायला मिळाला. स्वप्नील पुन्हा एकदा जोगेंद्रनं फलंदाजी करत असताना यावेळेला फास्ट 7 बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. मिळेल फक्त 1च धाव. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 28 धावा. षटक क्रमांक 3 मार्ग असे. चला टीम गावदेवी स्पोर्ट नांदकर कॅप्टन आलेला आहे. जय सोटिंग देवरून कॅप्टनला विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. 4 ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. 28 धावा धावफलकावर आहेत. सर्वात भरोशाची जोडी आहे मैदानात. निखिल केने समोर हुक करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील प्रॉपरली बॅट आणि बॉलमध्ये संपर्कच करता आला नाहीये. अगदी शोल्डरला जाऊन धडकला तो चेंडू आणि त्याच्यावरती मिळाली 1च धाव. एका धाव्याने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झाल्या त्या 29 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सौमिक केबल नेटवर्क भावाले. दहाच्या ॲव्हरेजनं धावा जोडण्याचा प्रयत्न जवळपास केलेला आहे.
9.75च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत आणि धावसंख्या सध्याच्या घडीला 29 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिलं सत्र सुरू आहे, थोडंसं आता धावांचा वेग वाढवावा लागेल. मागच्या मॅचचा आपण विचार केला तर टीम सौमिक केबल नेटवर्क भावाळ यानं जवळपास 50वर या स्पर्धेतील हायस्कोर बनवला होता. 59 धावा जवळपास बनवल्या होत्या, 58 बनवल्या होत्या माफ करा. आणि या स्पर्धेतील तो सर्वोच्च सांख्यिक धावसंख्येचा विक्रम देखील आहे. अंतिम षटक आर्यनकडे चेंडू सोपवला. आर्यन एक युवा गोलंदाज आहे, एक नवीन अस्त्र बाहेर काढले. नए विपन के साथ अब ग्रीष्मा 11 नामने पडा. चला स्पीडअप करायचं आहे ना. या मॅचमध्ये चांगल्या प्रकारे ओव्हररेट मेंटेन ठेवल्या ग्रीष्मा 11 आमने पडानं. चांगल्या डिसिप्लिननं खेळलेत. मात्र आता हे षटक देखील लवकरात लवकर सुरू करा. आर्यननं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. युवा गोलंदाज, मला वाटतं की अंडर 16चा खेळाडू असावा. सामना करेल समोर निखिल केने. ओव्हर द विकेट, फुल टॉस समोर लॉफ केलं. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, जज करतोय. चांगली जजमेंट, पकडलाय जेल आणि समाप्त होणार निखिल केनेचा खेळ. विकेट त्या ठिकाणी मिळाली. फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉसवर समोर लॉफ करण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन क्लिअर करायचं होतं आणि तेथे मात्र अपयश आलं. ते फलंदाज निखिल केनेला फार मोठा धक्का लागत असताना नवीन बॅटर राहुल येतो. राहुल सिनियर आता आला. आर्यन पुन्हा एकदा थोडासा खाली राहणारा बॉल कमी गतीने टाकला होता आणि डीपमध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एकच जाव. आता बघा ना, रामकृष्ण काकडेनं जेव्हापासून रिटायरमेंट घेतले तेव्हापासून नवोदित गोलंदाजांना संधी मिळते आणि तसं होणं गरजेचं आहे. गावामध्ये नवनवीन खेळाडू तयार होणं गरजेचे असतात. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 30 धावा, 30 ऑन दी बोर्ड नाव. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग एंडला जोगेंद्र वालेकर. जोगेंद्रच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आपल्याला बघायला मिळालेत. सलामीला आलाय, शेवटच्या ओव्हरमध्ये तो आता बॅटिंग करतोय. थोडासा खाली राहणारा बॉल, पुन्हा एकदा थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा बॉल होता आणि हा चेंडू पुन्हा निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा, 30 रन्स ऑन दी बोर्ड नाव. षटक अंतिम सुरू आहे, शेवटचं षटक सुरू आहे. यानंतर नानकर विरुद्ध देवरुंग, बिग मॅच. राईट आर्म ओव्हर द विकेट. आर्यनचा बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न केला, गॅप मिळालाय का? काय गोलंदाजी करतोय वा आर्यन. बघा जसा बॅटर स्विच होतोय अधिकच लेगसमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला त्यानं. व्हेरी गुड. 2 धावा तिथे मिळाल्यात. मात्र या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एवढ्या कमी वयामध्ये ही मॅच्युरिटी आहे. खूपच चांगली गोलंदाजी करत असताना, कारण बघा जसा बॅटर रिव्हर्स झाला त्यानं अधिक लेगसमच्या बाहेर बॉल टाकलाय पहा. म्हणजे बॅटरला रीड करता येणं गरजेचं आहे. हे बघू शकता, लेगसमच्या अधिक बाहेर टाकण्याचा प्रयत्न त्याने केला. प्रॉपर तिथे खेळू दिला नाहीये फलंदाज जोगेंद्रला. जोगेंद्र एक सिनियर क्रिकेटर आहे खरं म्हणजे, बऱ्याच वर्षांपासून तोही खेळत आल्या भावाले टीम मध्ये. 32 धावा धावफलकावरती, 32 रन्स. शेवटचे 2 बॉल शिल्लक. हो 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 हो, कटर वाईड अप ऑप्शन फुल लेंथ. सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी आर्यन काकडे या ठिकाणी करत असताना मागच्या सामन्यामध्ये आणि या मॅच मध्ये देखील गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळा वाजवा, कारण एक लहान गोलंदाज आहे, अंडर 16चा खेळाडू आहे. आणि आज आपण पाहतोय तर त्या मोठ्या स्टेजवर निडरपणे, न डरता न घाबरता प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न. 1 मोर डॉट बॉल. वाह. आणि फलंदाज मला वाटतं त्या ठिकाणी शेवटच्या बॉलवर आउट आहे का सर? नाही, डॉट बॉल. तर याच बरोबर षटक क्रमांक 4 संपलाय. आर्यनची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळा वाजवा. 1 ओव्हर 3 धावा 1 विकेट.
मॅच मध्ये पलटवार करणारी गोलंदाजी. धावा आपण पाहतोय 32 धावा, 32 अँड 33 टू विन. 33 धावांचं लक्ष्य असेल सामना जिंकण्याकरिता. वळूया पुढील सामन्याचं टॉस. जय जोटिंग देवरुंग वर्सेस गावदेवी नांदखेड. चलिए कप्तान, आपको टॉस के लिए आना है. चला, शिवाजी केणे यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. भावाळ्याचे 40+ उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. शिवाजी केणे यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दोन्ही कॅप्टनला माहिती आहे टॉस कोणता आहे या स्पर्धेमध्ये. एका बाजूला जयदुर्गा स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला अनुज 11. चला, कॉलिंग कोण करणार? ओके, तुम्ही करता. ओके, चला करा लवकर. अनुज 11 अशी मागणी आहे, ते चालेलं आहे. म्हणजे टॉस जिंकलेला आहे तो या ठिकाणी टीम नांदकर्ण. पाहुण्यांना विनंती, पुन्हा आपण मंचावरती अगोदर एकच मिनिट, जो कोल्ड्रिंक आहे चेतन पाटील खांडपे यांच्याकडनं आलेला आहे. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊया. नांदकर्ण टॉस जिंकला, त्यांना आपण देत आहोत कोल्ड्रिंक्स. कॅप्टन सोबत चर्चा करणार आहोत. अगदी यंगस्टर कॅप्टन आज युवा कर्णधार, संधी मिळालेली आहे कॅप्टनशिप निभावण्याची. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आणि मी बोलू का, मी एवढं फक्त इथे टॉससाठीच कॅप्टन आहे, पण ग्राउंडमध्ये ऑन फील्ड कोण कॅप्टन आहे तर मोरेश्वर सुतार, मयूर दलवे आणि अक्षय थेटे. बाकी ओव्हरऑल सर्व तर आहेच. नक्कीच ते सिनियर क्रिकेटर आहेत संघातील. काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण करण्यास. प्रतिस्पर्धी संघ घरच्या मैदानावर खेळतो आणि या मैदानावर नेहमीच देवरुंगकरांचा एक पाऊल पुढे दिसतं. मग किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच बॉलरांना जेवढं मी सांगू शकतो की कमीत कमी धावांवर ते रोका, आणि क्लायमेटचा विचार करता रन जास्त होत नाही, म्हणून तर कमी कमी स्कोर करण्याचा प्रयत्न होईल. सकाळी जो संघ होता तोच असेल की काय बदल आपल्याला बघायला मिळतील? हो, थोडासा चेंजेस असणार. मोरेश्वर इन होणार आहे आता. शुभेच्छा असतील तुम्हाला. बॅटिंग करायची आहे. पहिल्या सामन्यामध्ये 10 बॉलमध्ये 9 वाचवलेले आहेत आणि तेही आपण पाहिलं तर आज मुख्य गोलंदाज नाही आहेत. बलवननं गोलंदाजी केली, हरेशनं गोलंदाजी केली. विश्वास होता तुम्हाला तो सामना आपण जिंकू? हो, नक्कीच. कॅप्टन म्हणून मग तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती आणि तुझा आनंद कसा होता मैदानात? मला तर भारी वाटलं एक नंबर. बॅटिंग आलेली आहे, घरच्या मैदानावर खेळतोय, घरचे पाठीराखे मोठ्या संख्येने येतात. त्यांना खुश करण्यासाठी काय टार्गेट काय द्याल? 40+ जायचा प्रयत्न करू. या मॅचमध्ये काय बदल असतील का की सेम टीम असेल? नाही, सेम टीम. शुभेच्छा असतील त्यासाठी तुम्हाला. तर मित्रांनो, नाणेफेकी येथे संपन्न झालेली आहे. बिग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा तुमच्या समोर येणार आहे आणि काही क्षणातच ती लढत सुरू होईल. टॉस जिंकलेला तो नांदकर्ण प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेल्या टीम जय जोटिंग देवरुंगला. नाउ बॅक टू कॉम्बॉक्स, रियल वॉइस ऑफ पीटीसी अँड ऑल्सो वॉइस ऑफ आमने लिओनार्ड. योगी पाटील सर इज देयर. थँक यू. हॅलो चेक. धन्यवाद समीर ठाकरे. तत्पुरती दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी काही सन्मान जे आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आज लोणारगावची सन्मानित बलवंत पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत आणि मी राम घरे त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना अगदी स्वागत कक्षामध्ये जाऊन आपण सन्मानित करावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान आणि योग्य तो सन्मान या स्पर्धेच्या वतीने देत आहोत. आणि असं आपण विचार केला तर 10,000 पेक्षा अधिक प्रेक्षकांनी आजच्या या स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे. सर्वांचा मी स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि दरम्यान बलवंत पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. राम घरे त्यांच्या शुभ हस्ते कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण स्टेज कव्हर करावं. तदनंतर पुढील सन्मान आज आपल्यामध्ये पाहू शकाल भावालेगावचे आदरणीय शिवाजी केणे आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतो राम घरे त्यांना की आपल्या शुभ हस्ते आपण शिवाजी केणे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. लक्ष तर पाहिलं तर 33 धावांचा आहे आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमणाला सुरुवात केली गुणेश पाटील आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑन अगदी स्क्रीनच्या समोर. एका टप्प्याच्या 4.5 धावांसाठी चौकार. केलाय जबरदस्त फटकारी चेंडू चालला फाईन बाउंड्रीच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार. हा बॅटिंग करतोय गुणेश पाटील. जेव्हा लय मध्ये येतोय तेव्हा तो लय बारी खेळतोय आणि मात्र इथे पहिल्या 2 चेंडूवरती लगावले 2 चौकार.
चला चला आता डीजे सुद्धा आमचे अगदी मूडमध्ये आलेले आहेत आणि फलंदाज गुणेश पाटील सुद्धा मात्र चांगल्या मूडमध्ये आलेला आहे. हो पुन्हा फुल टॉस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मिडॉन पर्यंत पोहोचला आणि तो पर्यंत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. 33चं लक्ष समोर आणि त्या धावाचा पाठला करण्यासाठी जी सुरुवात मात्र ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला हवी होती ती सुरुवात गुणेश पाटील आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. यानंतर पुढील जो सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल जय झोटिंग देवरुंग आणि आई गावदेवी नांदकर व्हॉट मॅच. आणि जो आज या चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या लॉर्ड्समधून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. हो अचानक चेंडूला मात्र उस्ती मिळाला आणि त्याच्यामुळे पाहतो की पंचाची दुनिया समांतर वाईटचा इशारा मात्र पाहायला मिळतोय. कारण बॅटरच्या अगदी आवाकाच्या बाहेर उचली घेणारा चेंडू आणि पंचाचा 1/4 ओव्हरचा इशारा इथे मात्र दिला जातोय. म्हणजे संघाची धावसंख्या पाहू शकेल या ठिकाणी विधाऊट लॉस 10 धावा फलकावरती आपण पाहतोय. सोमिक 11 भावाली विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेबाडा असा सामना सध्या आपण पाहतोय. एका बाजूला संतोजी काकडे साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला अनंत केने यांनी मात्र आपल्या मुलाच्या नावानं हा संघ मात्र स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे. इथे मात्र या ठिकाणी अमोलनं वापसी करण्याचा प्रयत्न केला. पहिला डॉट बॉल त्याच्या भातातून बाहेर निघाला. अशा प्रमाणे मात्र गोलंदाजांना मात्र इथे कमबॅक करावा लागेल आणि ती ताकद भावाले संघाच्या गोलंदाजांमध्ये आहे. हो पुन्हा एकदा मात्र इथे कटरचा वापर सलगता दुसरा या ठिकाणी चेंडू पाल होतोय परंतु पंच या ठिकाणी आय थिंक काय करतायत. चला सलगता दुसरा डॉट बॉल. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक विनोद पाटीलनं पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये या स्पेल हाताला होता तो थोडासा मागणं राहिला आणि त्याच्यामुळे मात्र या सामन्याच्या अनुषंगाने मात्र थोडाफार चेंजेस पाहायला मिळतोय. अमोलनं मात्र जबाबदारी स्वीकारली. सुरुवात खराब झाली होती परंतु षटकाचा अंत मात्र थोडाफार का होईना परंतु या ठिकाणी चांगला पाहायला मिळतो. सलगचा तिसरा डॉट बॉल. वा जबरदस्त वापसी या ठिकाणी अमोलच्या वतीने केली गेली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विधाऊट लॉस फलकावरती 10 धावा पाहायला मिळतात. म्हणजे येणारा 18 चेंडूचा अजून एक खेळ मात्र शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 23 धाब्यांची गरज. संदीपने 3 चेंडू फेस केले आणि 3ही चेंडूमध्ये त्याला मात्र स्वतःचा खातं मात्र त्याला त्या ठिकाणी उघडता आला नाहीये. चला विनंती असेल स्पीडअप करा कारण यानंतर 2 मॅचेस आपल्याला अजूनही कव्हर करायचे आहेत आणि दोन्ही सामने मात्र 4-4 षटकाचे खेळवायचे आहेत असा निर्धार आमच्या आयोजकांचा आहे. त्यासाठी तुमची साथ मात्र हवी असेल. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन पर्व पहिलं आहे परंतु आय थिंक या पहिल्याच पर्वामधून आपल्याला लोणार गावातून प्रथमताच एकूण 3 स्पर्धा पाहायला मिळतील. पहिली स्पर्धा पाहिली आपण शिवशक्ती लोणार संघाची. दुसरी स्पर्धा पाहिली आपण जय दुर्गा अनुजी 11 लोणार संघाची आणि त्याच्यानंतर 40+ सुद्धा तुम्हाला स्पर्धा लोणार गावातून पाहायला मिळणार आहे. परंतु ती स्पर्धा असेल जय हनुमान क्रीडांगण सौदरपाडा या ठिकाणी. म्हणजे वेगवेगळ्या वेणूवरती स्पर्धा मात्र आपण पाहिल्या. पहिली स्पर्धा बाबदेव पाड्याच्या क्रीडांगणावरती पाहिली. वा ही सुद्धा एक वेगळी संकल्पना लोणार गावाची आपण पाहिली. दुसऱ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज दीपेन परंतु लाईन चुकीची. पंचांचा वाईटचा इशारा पाहिला मात्र तिथे धाव मात्र त्या ठिकाणी खर्च केले दीपेननं. या धावांपासून मात्र कुठेतरी सोमिक 11 बाबाला संघाच्या गोलंदाजांना मात्र या ठिकाणी वाचावा लागेल कारण फक्त तुमच्या अकाउंटमध्ये 33 धावा आहेत. त्याचं संरक्षण जर करायचं असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी टिचून मारा करावा लागेल. लाऊड अपील शफल हुड केल्याचा प्रयत्न गुणेश पाटीलने केला. अगदी या स्क्वेअर लेग लॉंग लेगकडे मात्र आय थिंक फटक्या त्याला मात्र एक्झिक्यूट करायचं होतं परंतु कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये. म्हणजे मागील आपण 4 चेंडूचा विचार केला तर एक मात्र वाईटच्या स्वरूपात धाव आलेली आहे. म्हणजे याच्यावरून आपण म्हणू शकतो की या ठिकाणी गोलंदाजाने मात्र वापसी करण्याचा प्रयत्न केला आहे. एक चांगला गोलंदाजाची निशाणी मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय दीपेन केने. ओव्हर द विकेट मारा करतोय. तर रिवर्सचा फटका बाहेर काढलाय आणि इथे सुद्धा मात्र आय थिंक लगभग आपण जर पाहिलं तर गुणेश पाटीलची विकेट धोक्यात होती परंतु बचावलाय. पंचाचा लेग बायचा इशारा. काय सुरुवात केली होती गुणेश पाटील. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार मारले परंतु त्याच्यानंतर एक धावेसाठी आता मात्र त्या ठिकाणी संघर्ष करतोय. असा क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या चेंडू स्क्वेअर होता आणि त्याच्यानंतर पाहिलं तर निर्धाव आला आणि त्याच्यानंतर ही लेग बायची धाव पाहिली आपण. पूर्णपणे ताकद झोकली नाही संदीपनं आणि त्यामुळे पाहतो की स्वतः गोलंदाजाला मात्र त्या ठिकाणी संदीप मिळाली चेंडू अडवण्यासाठी. आणि संदीप सुद्धा जर पाहिलं तर पहिल्या सामन्याच्या अनुषंगाने थोडासा उशिराने तो आला त्याच्यामुळे त्याला मात्र पहिल्या सामना खेळण्याची संधी मिळाली नाहीये आणि त्यानंतर मात्र जशी संधी मिळाली एज ओपनर म्हणून त्याला मात्र त्या ठिकाणी प्रमोशन दिलं गेलं. परंतु आतापर्यंत आय थिंक त्याचा तो खेळ जो आहे तो मात्र या ठिकाणी सादर करू शकला नाहीये. हो चांगला चेंडू परफॉर्म डिलिव्हरी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चालला. अजून एक डॉट बॉल. वा असं वाटतं या सामन्याचा रिझल्ट जो आहे तो मात्र शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचला जाऊ शकेल
ज्याप्रमाणे आता मात्र दीपेनने या ठिकाणी वापसी करण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आजच्या लॉर्ड्समधून. आणि तो कोणता संघ असेल, ग्रीष्मा 11 आमने पडा की सौम्य 11 भावाले. दोन्ही संघ जर पाहिले तर एकाच कॅलिबरीचे आहेत, एकाच आपण जर पाहिले तर कॅटेगरीचे आहेत. आणि आता मात्र प्रेक्षकाची गर्दी आता मात्र या मैदानाच्या सोफेर बाजूला मात्र वाढत चाललेली आहे. हा इतिहास राहिला या क्रीडांगणाचा. ओ दांडी गोल, या सामन्यातील गोल्डन विकेट्स प्राप्त केले दीपेननं. आणि जल्लोष पहा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि फलंदाज गुणेश पाटील चालल्या दगावच्या दिशेनं. निराश पावला पहिला धक्का लागेल टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. मात्र कोबरा मात्र बाहेर निघालाय, परंतु इथे प्रेक्षकांचं मात्र या ठिकाणी मनोरंजन करतोय. आणि जिथे जिथे नांदकर संघ एखाद्या स्पर्धेमध्ये खेळतोय तेव्हा तेव्हा आपल्याला कोबराची उपस्थिती पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी काय जबरदस्त मात्र लेंथ पाहायला मिळाली अगदी यष्टाच्या रोखानं. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर फटका मात्र कुठेतरी बनवण्याचा प्रयत्न गुणेश पाटीलने केला, परंतु त्या ठिकाणी मिस्टेक घडली गेली. आणि उजवी यष्टी मात्र त्या ठिकाणी गोलंदाज दीपेननं उद्ध्वस्त केली. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती मोनिश पाटील आलाय. मुनेश पाटील बाद झाला तर मात्र त्याच्या जागेवरती मोनिश पाटील आलाय. परंतु आज या ठिकाणी पाटीलगिरी तो मात्र इथे राखण्याचा प्रयत्न करणार का. पहिला चेंडू सरळ बाटने लॉफ केला, चेंडू चालला लॉंग ऑनवरती. शतरक्षक वेगाने चाललाय. त्या ठिकाणी निखिल केने दुहेरीचा प्रयत्न होतो आणि दुहेरीच्या प्रयत्नामध्ये विकेट्स धोक्यात. आणि पाहू शकाल त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. फलंदाज आय थिंक या ठिकाणी पंचांनी बाद घोषित केला सॉफ्ट सिग्नल, परंतु टीव्ही पंचांची मात्र या ठिकाणी मदत घेतलेली आहे. चेक केला जाईल आता मात्र या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये संदीपनं मात्र बॅट जी आहे ते ग्राउंडेड केलेले आहे की नाही, की योग्य वेळेवरती गोलंदाज दीपेननं शिंदू स्टँडवरती धडकलाय. या सर्व गोष्टी आता मात्र चेक केल्या जातील. परंतु निखिलचं मात्र इथे कौतुक करावं लागेल. ज्या अँगलने त्याने चेंडू फील केला त्याच अँगलनं फेक केली आणि त्याच्यानंतर पाहू शकाल अंडरआर्म फेकी आणि फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद. टाळ्यांचा गजर. मिस्टेक होत आहेत, चुका होत आहेत आणि त्या चुका मात्र या ठिकाणी भाग पाडण्यास आता मात्र या ठिकाणी पाडलेला आहे गोलंदाज सौम्य 11 भावाले संघाच्या माध्यमातून. आज पाहिलं तर त्या ठिकाणी रामकृष्ण काकडेच्या सोबतीला अजित पाटील सुद्धा मात्र जॉईंट आहेत. आज 7 स्टार सर्वांनी या स्पर्धेमध्ये हजेरी लावली आणि हेच आम्हाला अपेक्षित होतं 7 स्टार ग्रुपच्या माध्यमातून, कारण त्यांना आग्राचं आमंत्रण केलं होतं आज जयदुर्गा अनुज 11 लोणार संघाने. कारण एक्झॅक्टली प्रथमतः या संघाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मात्र सर्वांची साथ जर त्यांना मात्र मिळाली तर दुसऱ्या पर्वामध्ये मात्र या संघाच्या माध्यमातून अजून मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला नाविन्य पाहायला मिळू शकेल. फलकावरती 14 धावा लागल्या गेल्या. लक्ष जर पाहिलं तर या ठिकाणी 33 आहे आणि 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर या ठिकाणी 10 धावा आल्या होत्या अमोलच्या अगेन्स्ट आणि या षटकाचा विचार आपण केला तर दीपेनने एकूण 3 धावा खर्च केल्या आणि 1 एक्स्ट्राच्या स्वरूपात जी आपण धाव पाहिली आणि 1 सफलता सुद्धा मात्र दीपेनच्या नावावरती. काय जबरदस्त मात्र इथे वापसी केली. येणारे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी या ठिकाणी आपण जर विचार केला 19 धाब्यांची गरज. राहुल गिरीच्या चेंडू मात्र आता मध्ये सोपवला आणि पाहू शकाल पहिला चेंडू फुल लेंथ होता. मोनिश पाटीलच्या सोबतीला न्यू बॅटर पाहू शकले या ठिकाणी इंटर झाला मिस्टर संकेत पाटील. जबरदस्त वापसी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे जसा आज वातावरण सातत्याने मात्र बदलतोय तसा मात्र या सामन्यामध्ये आता मात्र वातावरण चेंजेस पाहायला मिळतोय. अगदी ढोलायमान स्थितीमध्ये आता सामना येऊन ठेपलाय. 11 गेंदों में अभी भी 19 रनों की जरूरत. चित्त थरारक लढत सध्या आपण पाहतोय. राऊंड द विकेटने मारा करतोय मॅचची कडा आणि आय थिंक लगभग शॉर्ट फाईलकडे मात्र संधी निर्माण झाली आणि त्याच्यानंतर चेंडू वेगाने चाललाय. दरम्यानचा फिल्डर चेंडू शोधतोय, परंतु चेंडू शोधण्यापूर्वी फलंदाजाने तब्बल 2 धावा तिथे शोधल्या गेल्या. संकेत पाटील सुद्धा मात्र तिथे फटका खेळण्यात असताना मात्र चाच पडला गेला. सुरुवातीला पाहिलं तर विकेट किपरने प्रयत्न केले
तो अपयशी राहिला. त्याच्यानंतर शॉर्ट फायलिंगचा फिल्डर सुद्धा मात्र चेंडू परत येण्याचा प्रयत्न केला, त्याच्या सुद्धा मात्र हातातून चेंडू मात्र निसरला गेला. इथून प्रत्येक धाव आता मात्र दोन्ही टीमसाठी फार महत्त्वपूर्ण आहेत. इथे मात्र पाहिले तर भावाले संघातील गोलंदाजांना मात्र धावा वाचवण्याचा प्रयत्न करतात, तरी त्या ठिकाणी ग्रीष्मा 11 आता आमनेपाडा संघाचे फलंदाज एक एक धाव मात्र त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु जो 1% सरस कामगिरी करेल या सामन्यामध्ये तो संघ मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आगेकूच करणार आहे. संकेत पाटील खेचून मारलाय, फटकेला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की नागेश केने चेंडूच्या खाली आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणे मिस्टेक करत नाहीये. त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी संकेत पाटीलचा खेळ. एका पाठीमागे एक फलंदाज दगावच्या आसनात चाललेले आहेत आणि आता मात्र या ठिकाणी जे ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे समर्थक आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. समोर बघ ना जरा, नाही नको पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस आणि मात्र या ठिकाणी काय कॉन्फिडन्स पाहिला आपण नागेशच्या माध्यमातून. अगदी चेंडूवरती या शेवटच्या क्षणापर्यंत नजर घारीप्रमाणे त्याने ठेवली आणि या शेवटच्या क्षणाला मात्र उंजलीमध्ये तो चेंडू त्याने कैद केला. आणि आय थिंक हा फटका जर पाहिला तर ज्या दिशेने वेगाने वारे वाहत आहेत तिकडे मात्र खेळला होता, परंतु टायमिंग पुरा नव्हता आणि त्याच्यामुळे फटक्याला उंची जास्त मिळाली. नेबाटर मिस्टर तेजेश आलाय आणि त्याने सुद्धा फटका अभेद केला. पुन्हा चेंडू खाली नागेश केडे. आज चुका होणार नाहीत. जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा सध्या पेश करतात सोमी 11 बाबा आले गावातील आज सर्व खेळाडू. बॅक टू बॅक दुसरा विकेट राहुल केने आपल्या संघाला प्राप्त करून दिला. जसा तेजेश मैदानाच्या आतमध्ये आला असं वाटलं की तेजोमय इनिंग त्याच्या बॅटमध्ये मात्र पाहायला मिळू शकेल, परंतु तोही शून्यावरती माघारी परतला आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला लागणार हा चौथा धक्का. फलक्यावरती धावा जर आपण पाहिल्या तर फक्त 16 आहेत आणि त्या मात्र विजयासाठी इथून अजूनही 17 धाब्यांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत आता मात्र या ठिकाणी 8. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. म्हणतात ना की महाराष्ट्र होता कुठे आणि आता महाराष्ट्र आला कुठे. आज लोणार गाव आहे कुठे आणि मात्र त्यांनी स्पर्धा ठेवली कुठे. या सर्व गोष्टीचा आता मात्र आज उल्लेख करावा लागेल. 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडूच्या केल्यामध्ये आता मात्र इथून विजयासाठी 17 धावीची गरज टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. न्यू बॅटर पाहू शकले या ठिकाणी मितेश आलाय, त्याने मात्र फटका खोदून काढलाय, परंतु आय थिंक जेव्हापासून गुणेश पाटीलची विकेट या संघाने प्राप्त करून दिली तेव्हापासून मात्र या ठिकाणी या खेम्यामध्ये एक वेगळी ऊर्जा संचार झालेली आहे. कारण मित्र म्हणतो की या सामन्याची गोल्डन विकेट्स मात्र त्यांनी प्राप्त केली. सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट होता. मात्र स्ट्रायकिंगला मोनिश पाटीलला आपण पाहतोय. आज मोनिश पाटीलची खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षा राहणार आहे की का त्याच्यावरती सातत्याने ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ विश्वास दाखवतोय. तो विश्वास त्याला मात्र सार्थ ठरवावा लागेल. ओ चेंडू खाली राहिलाय, पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने निघाला. आव्हानाच्या रूपाने मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली गोलंदाज राहुल केनेनं. एक धाव मात्र इथे 8 केली जाईल. आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आम्हाला राहुल थडे यांनी मात्र चांगली साथ दिली. आज आपल्या बोटाची जादू सध्या स्कोर कार्डवरती तो मात्र सजवतोय. त्या सिंगलच्या माध्यमातून धाव फलक पुढे जात असताना 17 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 16 धाबींची आवश्यकता. हो अजून एक चांगला चेंडू कट्टरचा वापर आणि पडल्यानंतर पाहू शकेल हलकासा मात्र झपकन बाहेरच्या दिशेने निघाला आणि 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना जबरदस्त मात्र इथे बाउन्स बॅक आज सौमिक 11 भावाली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर अमोल केनेनं खर्च केले होता 10, परंतु मागील 2 षटकांचा आपण विचार केला तर दीपेन आणि राहुलनं मिळून 7 खर्च केल्या आणि तब्बल 3 विकेट्स त्याने मात्र प्राप्त केले आणि एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात आय थिंक बाद झाला होता. म्हणजे तब्बल 4 गडी मात्र इथे गमावले. फलकावरती 17 धाबा. थोडंसं करेक्शन करूया. 18 धावा फलकावरती आहेत. यस, कारण 2 षटकामध्ये 14 होते आणि या षटकामध्ये राहुलनं तब्बल 4 खर्च केला. म्हणजे येणारे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 15 धाब्यांची अजूनही गरज आहे.
जबरदस्त मात्र या ठिकाणी सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. परंतु विनंती करतो की सोमिक 11 भावाले संघाला की आपण थोडंसं स्पीडअप करा, कारण यानंतर 2 मॅचेस आपल्याला अजूनही कव्हर करायच्या आहेत. हा चर्चा सुरू होती या क्रीडांगणाची. स्पर्धा कुठलीही असू द्या, कोणत्याही वीकमध्ये असू द्या, कोणत्याही मंथमध्ये असू द्या, तुम्हाला सायंकाळी सत्रामध्ये प्रेक्षक वर्ग भरपूर संख्येने मात्र या ठिकाणी वाढताना पाहायला मिळत आहेत. कारण हा ऐतिहासिक क्रीडांगण आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, बापगाव देवरुंग. आणि आता मात्र या ठिकाणी 6 बॉलमध्ये आता 15 धावा रोखण्यासाठी निखिल खिनेचा मात्र इथे वापर केला गेलाय. विनोद पाटीलला मात्र थांबवलेला आहे. चला थोडीशी घाई करायची आहे राहुल, यानंतर 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. कोबरा आपणही थोडंसं कंट्रोल दाखवा. ओव्हर द विकेट मारा करतोय, सामना करील. हो पहिला चेंडू नाईसली बाउन्सर, वाह जागते रे हो मेरे भाई. मी ते शोधा ऑन स्ट्राईक वरती, त्याला मात्र ते बीट केलाय. पहिला चेंडू ऑलाय डॉट, येणारे 5 बॉल शिल्लक, 15 धाब्यांची गरज. जरूर राहुल किने मात्र जो आपल्याकडे टॅलेंट आहे तो मात्र त्या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अमोल किने सांगतोय रुको मेरे भाई. निखिल पुन्हा मार्गस्थ झालाय. अमोल इष्टांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय. हो पुन्हा एक चांगला चेंडू, सलगचा दुसरा डॉट बॉल. याला असं म्हणतात क्रिकेट, एक ज्याप्रमाणे एखादा सडा रंग बदलतोय त्याप्रमाणे क्रिकेट हा रंग बदलणारा खेळ. लागोपाठचे 2 डॉट चेंडू इथे आले आणि मात्र आता कुठेतरी मोनिश पाटीलची जबाबदारी मात्र इथे वाढली गेली. आणि आता मात्र मितेशला जरूर तो कानमंत्र देतोय. आय थिंक मितेशने चुकी केली. जर पहिल्या चेंडूमध्ये आय थिंक जर स्ट्राईक रोटेट जर केली असती तर मात्र काहीतरी या सामन्याचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकलं असतं, परंतु तसं काही घडलं नाहीये. आता 4 मध्ये 15 धावा जोडायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. जिकडे मारा तिकडे मारा, आणि तिकडे आता मात्र मितेश हा फलंदाज मारणार का, प्रयत्न त्याला करावा लागतील. ओ इष्टाच्या रोखानं फटका खोदून काढल्या. चेंडू त्याला लॉंग ऑफ कडे सिंगल धाव आय थिंक पूर्ण केली. चांगला फिल्डिंगचा नजराणा तिकडे मात्र राहुलला फेस केलाय. आता येणारा 3 बॉलमध्ये आता विजयासाठी 14 धाब्यांची गरज. म्हणजे 3ही चेंडूचा आता मात्र दर्शन या ठिकाणी सीमेरेषेचं मात्र घडवावं लागेल. ते घडवले जाणार का, आणि ती ताकद मोनिश पाटीलकडे आहे. आज या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये मोनिश पाटील हिरोची भूमिका आज मात्र या ठिकाणी अदा करणार का. फिल्डिंग डिपार्टमेंटकडे पाहिलं तर पूर्णपणे निखिल आता मात्र लक्ष वेधतोय. 3 बॉल 14 धाब्यांची गरज. हो इथे मात्र चांगला चेंडू आणि शॉट फायनलीकडे मात्र चेंडूला स्टॉप केलाय. म्हणजे या अर्थाने आता मात्र इथून जर गोलंदाजाने जर चुकी केली नाहीये तर क्वार्टर फायनलमध्ये जाण्यापासून सोमिक 11 भावाले संघाला कोणीही रोखू शकणार नाहीये. आज अनंताजी केनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून या संघाला मात्र आज स्पॉन्सरशिप केली गेली आणि त्याच गावाला ते सुद्धा मात्र बिलॉंग करतायत. आणि आता मात्र येणाऱ्या 2 बॉलमध्ये विजयासाठी 14 धाब्यांची गरज. आज फलंदाजी डिपार्टमेंटमध्ये पाहिलं तर भरपूर मिस्टेक घडल्या गेल्या, परंतु आज गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये लाजवाब कामगिरी सोमिक 11 भावाले संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 बॉल फक्त लिगल बॉल इथे मात्र हाताळायचे आहेत. ते 2 लिगल बॉल इथे मात्र पाहायला मिळू शकतील की गोलंदाज निखिल मात्र एखादी मात्र मिस्टेक करेल का. ओ फुल टॉस आणि पंचांचा मात्र या ठिकाणी बीमर नो बॉलचा इशारा. मॅच मध्ये पुन्हा क्लायमॅक्स आणि आता मात्र संधी निर्माण झालेली आहे पुन्हा या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमनेबाडा संघासाठी. कारण या ठिकाणी 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र खर्च केल्याने येता येणाऱ्या 2 बॉलमध्ये विजयासाठी 12 धाब्यांची गरज. परंतु आता या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या संघाने रेफर केलाय आणि निर्णय आता मात्र सोपोला टीव्ही पंचांकडे. आणि आता मात्र चेक करावा लागेल की आता मात्र चेंडू डिलिव्हर कमरेच्या वर झालाय की खाली झालाय. परंतु जर इथे टीव्ही पंचांनी जर मात्र घोषित केलं की हा चेंडू बीमर आहे तर मात्र पुन्हा मात्र या मॅचकडे मात्र सर्वांच्या नजरा ज्या आहेत अधिक टकमक नजरेने मात्र एक्झॅक्टली या सामन्याकडे मात्र केंद्रित असतील. आणि टीव्ही पंचांचा सुद्धा निर्णय आमच्याबरोबर पोहोचलाय. इट इज बीमर नो बॉल. 1+1 एकूण 2 धाबा म्हणजे येणारे 2 बॉल शिल्लक आणि विजयासाठी इथून 12 धाब्यांची गरज. आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. काय सामना रंगतोय, अजूनही संधी आहे इथून ग्रीष्मा 11 आमनेबाडा संघ हा सामना जिंकू शकतोय. परंतु या जिंकण्यासाठी तुम्हाला मात्र इथे या 2 चेंडूमध्ये मात्र या ठिकाणी या 2 ठोकावा लागतील षटकार. फ्रीट बॉल टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू मात्र पाऊसकर अगदी मैदानाच्या आतमध्ये लँडिंग झाला, वेगाने चालायचा कव्हरला, परंतु तिकडे ज्युनियर राहुल केने मात्र पोहोचले आणि चांगला चेंडूला मात्र तिकडे सेव्ह केलाय. 2 धाबा जरूर पूर्ण केल्या गेल्या. आणि आता मात्र इथे कुठेतरी गोलंदाज अमोल केनेने सुद्धा मात्र सुटकेचा श्वास सोडला असावा, कारण एका चेंडूवरती आता इथे विजयासाठी 10 धाब्यांची गरज. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलं तर लिगल बॉलवरती आपण कधी 10 धावा होताना पाहिलेल्या नाहीत.
परंतु जर चुकी झाली तर धाबा इथून सुद्धा मात्र होऊ शकतात. असा क्रिकेटचा खेळ आहे. आणि इथे मात्र लिगल बॉल फुल टॉस आला आणि आजच्या दिवसातून पहिला संघ जो ठरला ज्याने क्वार्टर फायनलचं तिकीट बुक केलं सोमिक 11 भावाले संघानं. खूप खूप अभिनंदन अनंत केणे, खूप खूप अभिनंदन सोमिक 11 भावाले आणि हार्ड लक टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा. चला आपण लगेचच या सामन्यातील सामनावीर पुरस्कार देऊ. परंतु या ठिकाणी पाहू शकेल युट्यूबच्या माध्यमातून आपल्या निवासस्थानी या संघाचे पुरस्कर्ते सौमिक अनंत केणे यांच्याकडे सुद्धा मात्र संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. अभिनंदन सौमिक, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच